नमस्कार, मी पंजाब टक हवामान अभ्यासक कंपोस्ट गुगळी धमणगाव तालुका शिंदे जिल्हा परभणी. आज आहे 14 सप्टेंबर 2024. आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी आनंद देणार आहे. कारण की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी. कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे आहे. तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी. कारण की आता म्हणजे आज 14 पासून ते 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, कडक सूर्यदर्शन राहणार आहे. म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा. मग परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, ह्या म्हणजे 5 ते 7 दिवसांमधून ज्यांचं सोयाबीन काढणी चालेल त्यांना काढून झाकून ठेवा. कारण की त्याच्यानंतर 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान त्या 10 दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत राज्यात 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान हवामान कोरडं राहणार आहे. ज्यांचं सोयाबीन उडीद काढायचे आले असेल तर तुम्ही 20 तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा. परत कांदा रोप टाकण्यासाठी 20 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यात 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, तो पाऊस काय होणार आहे, लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही, त्याच्या कॅचमेंट एरियात पडणार आहे. त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे. म्हणून लातूरकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर येलदरी धरणाचा जे कॅचमेंट एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिकडच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे येलदरी धरण देखील भरून जाणार आहे. त्याच्यानंतर माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमेंट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सगळे तळे भरून जाणार आहे. म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये 23, 24, 25 सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे. पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही. तर तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये 7, 8, 9 ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे. म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. त्याच्यानंतर 21, 22, 23 ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी, आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी 5 नोव्हेंबरला येणार आहे. म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेतलं. पण राज्यामध्ये 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, परत कोल्हापूर, सांगलीकडं एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आता तुम्ही काय करा, 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा. मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो. पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे. म्हणजे दररोज 3-3 दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील म्हणजे चांगला पडणार आहे. म्हणजे हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो, हा पाऊस म्हणजे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, पुसद, परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडणार आहे. म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, संभाजीनगर म्हणजे हे देखील लक्षात येतं. पण राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, तो पाऊस म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे, नगर, त्याच्यानंतर पंढरपूर, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा या भागात देखील जास्त पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्याने ज्यांचं सोयाबीन 20 तारखेच्या काढायचं आलेलं असेल तुम्ही 20 तारखेपर्यंत काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 21 पासून मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. कांदा शेतकऱ्यासाठी एक सांगू इच्छितो की आता जे 21 सप्टेंबरचा जे पाऊस येणार आहे तो पाऊस म्हणजे तेलंगणात एक पडणार आहे आणि कर्नाटककडे एक जास्त पडणार आहे. त्या नेमका कर्नाटक आणि तेलंगणाचा कांदा काढायला आलेला आहे. त्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळं आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडं काय झालं, कांद्याचा स्टॉक असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. म्हणून हे लक्षात द्यायचं. पण राज्यात परत एकदा सांगतो की राज्यात मध्ये आता ह्या उद्या म्हणजे 14 तारखे आजपासून
जवळपास म्हणजे चांगला असं जोरानं वारं वाहू लागेल, म्हणजे वारे खूप सुटतील म्हणून हे लक्षात घ्यायचं. मग आता राज्यात आता हे 7 दिवस मग आपल्या महाराष्ट्रात पाऊस नाही, तर मग आता नेमका हा पाऊस कुठं पडणार आहे? तर सांगायचं झालं तर आता ह्या म्हणजे 14 तारखेपासून 19 तारखेदरम्यान राज्यामध्ये आता हा पाऊस झारखंड, तसेच त्याच्यानंतर मध्य प्रदेशकडे जाणार आहे, झाशी, कोटा, त्याच्यानंतर हा पाऊस राजस्थानकडे जाणार आहे. म्हणून हा पाऊस दुसऱ्या राज्यात गेल्यामुळे आपल्या इकडं 7 दिवसमध्ये 20 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्राकडे विश्रांती भेटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. आता म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत म्हणजे हा पाऊस मध्य प्रदेश इकडल्या भागाकडेच पडणार आहे, हरियाणा, पंजाब इकडं, राजस्थान, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर झाशी, कोटा या भागाकडे जास्त पडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यामध्ये मात्र 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागाकडे जोरात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.